मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे भुजबळांना मंत्रिपद मिळाल्याची चर्चा आहे। भाजप आमदार आशिष देशमुख यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस नेहमीच ओबीसींच्या मागे असतात। अजित पवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय। भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होत आहे। ओबीसी समाजाला अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मात्र याच दरम्यान एक मोठ्या घडामोडी पाहायला मिळतात। महायुतीमध्ये खरं तर आमदार आशिष देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे भुजबळ मंत्रिमंडळात आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं। सोबतच अजित पवार यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला असं त्यांनी म्हटलं। भाजप आमदार आशिष देशमुख यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। महायुतीचं सरकार स्थापन झालं, मात्र त्यावेळी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आलं। आश्चर्याचा धक्का होता। मात्र त्यानंतर आता या घडामोडींना वेग आला नाही, नक्कीच त्या अनुषंगानेच मी म्हटलं की सन्मान्य देवेंद्रजींच्या आग्रहास्तव आणि आज आपण पाहतोय की ओबीसी जनगणनेचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातली सरकारने घेतला। सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असलेला ओबीसीच्या मुळे स्थानिक स्वराज्य संस्था होत आहेत। ह्या सर्व गोष्टी खऱ्या अर्थाने शक्य होत आहेत कारण की देशाचे नेतृत्व ओबीसी समाजातनं येत असलेले सन्मान्य मोदीजी करत आहेत आणि सातत्याने ओबीसींच्यासाठी आवाज उठवणारे, ओबीसींच्या न्याय हक्क मागण्या मान्य करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे खंबीरपणे ओबीसी समाजाच्या पाठीशी उभे आहेत। हे नक्कीच आनंदाची गोष्ट आहे की ओबीसी समाजाचे खंदे पुरस्कर्ते, अतिशय त्यानिमित्ताने लढवाऊ नेतृत्व ज्यांनी ओबीसीला प्रत्येकच विविध त्यांच्या राजकीय काळामध्ये न्याय देण्याची भूमिका घेतली, अशा ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे सन्मान्य भुजबळ साहेब आज देवेंद्रजींच्या आग्रहास्तव व त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश होत असताना आम्हा सर्व ओबीसींतर्फे सन्मान्य देवेंद्रजींचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले। सुशांत, आपण घडामोडी पाहतोय की महायुती सरकार स्थापन झालं, भुजबळांना वगळण्यात आलं, मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं। मात्र आता एक भाजप आमदार आशिष देशमुख यांनी वक्तव्य केलेलं आहे की फडणवीसांच्या आग्रहामुळे भुजबळांना मंत्रिपद मिळालं, मंत्रिपदात स्थान मिळतंय। मात्र आता प्रश्न उपस्थित होतोय की मग नेमक्या कोणाच्या कारणामुळे, कुठल्या नेत्यांच्या भूमिकेमुळे मंत्रिमंडळापासून आत्तापर्यंत भुजबळ दूर राहिले, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय। कारण फडणवीसांचा आता आग्रह आहे। अगदी खरं आहे, कारण आपण जर बघितलं असेल तर ओबीसी नेत्यांना संधी द्यावी ही आग्रही मागणी खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांची सुरुवातीपासून होती आणि त्यानुसार आपण आपल्याला जी माहिती आहे त्यानुसार छगन भुजबळ यांचा सुरुवातीला मंत्रिमंडळात समावेश करावा असं देखील म्हटलं जात होतं। मात्र त्यांच्या स्थानिक पक्षातील नेत्यांकडून त्यांच्या नावाला विरोध झाल्याचं त्यावेळी बोललं गेलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्याला संधी दिल्याची भावना अर्थात भाजपच्या नेत्यामध्ये आहेच, त्यासोबतच ओबीसी समाजामध्ये देखील आहे। कारण छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी ओबीसी समाजाकडून सातत्याने केली जात होती। ज्यावेळी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं होतं त्यावेळी ओबीसी समाजाकडून खरं तर अजित पवार यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केली होती, राष्ट्रवादीमध्ये देखील नाराजी व्यक्त केली होती। इतक्या ज्येष्ठ नेत्याला आणि ओबीसीचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याला मंत्रिमंडळातून का डावललं गेलं असा सवाल खऱ्या अर्थाने उपस्थित केला जात होता। मात्र आता 6 महिने का होईना या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नव्हती त्यावेळी त्यांनी उघडपणे जाहीर नाराजी देखील बोलून दाखवली होती। त्यावेळी खासगीत बोलताना देखील ते म्हणाले होते की मी इतकं सारं केलंय ओबीसी समाजासाठी, किंवा ज्यावेळी मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले होते त्यावेळी ओबीसींची बाजू आक्रमकपणे मांडणारे नेते हे छगन भुजबळ होते आणि त्याचं मला बक्षीस देखील मिळालं नाही अशी नाराजी छगन भुजबळ यांनी ज्यावेळी मंत्रिमंडळात वर्णी लागली नव्हती त्यावेळी बोलून दाखवली होती। त्यानंतर खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक शब्द दिला होता की लवकरच निर्णय घेतला जाईल। त्यानुसार आता आपण जर बघितलं असेल तर आशिष देशमुख ज्याप्रमाणे म्हणतात त्यानुसार बघितलं तर छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते। त्यांनी तो शब्द पाळल्याचा आता बोललं होतं। आपण जर बघितलं असेल तर आता छगन भुजबळ आता काही वेळात या ठिकाणी पोहोचत आहेत आणि थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी सोहळा देखील पार पडणार आहे। छगन भुजबळ त्यासोबत मुख्यमंत्री आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी छगन भुजबळ आता राजभवनाच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडेल।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील, उपमुख्यमंत्री अजित पवार येतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येतील. त्यानंतर ओबीसीचं नेतृत्व करणाऱ्या एका ज्येष्ठ नेत्याचा अर्थात छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा जो आहे तो आता पार पडतोय. छगन भुजबळ यांचं राजभवनात आगमन झालेलं आहे. काही वेळातच छगन भुजबळ पुन्हा एकदा राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी असणार आहेत आणि आजची पहिली राज्य मंत्रिमंडळाची बैठक ते देखील या बैठकीला उपस्थित असणार आहे. त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि अर्थातच छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. छगन भुजबळ काल रात्रीच स्पष्ट झालं होतं की छगन भुजबळ आज मंत्रिमंडळात त्यांचा सहभाग होणार आहे, ते शपथ घेणार आहेत आणि आत्ताच थोड्याच वेळात छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा जो आहे तो राजभवनात पार पडेल. स्वतः छगन भुजबळ यांचे काही कुटुंबीय देखील त्यांच्यासोबत आहेत आणि आपण पाहिलं असेल तर काही वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी येतील. मात्र आजचा हा शपथविधी सोहळा जो आहे तो सध्या तरी असं सांगितलं जातं की एकटेच छगन भुजबळ शपथ घेतील. मात्र एक सकाळपासूनच चर्चा एक रंगली होती की छगन भुजबळ यांच्यासोबत आणखी कोणी मंत्रिपदाची शपथ घेणार का. मात्र आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार छगन भुजबळ हे एकटेच सध्या शपथ घेणार आहेत. मात्र कुठेतरी जर करण बघितलं तर शपथीपासून गुप्तता का पाळली गेली होती, कारण महायुती सरकार जेव्हापासून आलं त्यावेळी तेव्हापासून एक गुप्तता पाळण्यात येते. या शपथविधीची देखील गुप्तता पाळली गेली होती. काल रात्री अचानक एक पत्र आलं की एक मंत्रिपदाची एक शपथ घेतली जाणार आहे आणि आता खऱ्या अर्थाने हा शपथविधी सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे या गोष्टीचा आनंद आहे आणि निश्चितच यामुळे नाशिक जिल्ह्याच्या विकासाला त्याचा फायदा होईल. मला वाटतं की आज आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी मंत्री दादा भुसे देखील आलेले आहेत. महायुती सरकारमधील मंत्री जे आहेत या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे. राजभवनाच्या परिसरात आपण जर परिसर बघितला असेल तर या ठिकाणी आता छगन भुजबळ यांचं आगमन झाल्यानंतर सभापती देखील या ठिकाणी तुम्ही सांगताय मला माहित नाही. रात्री 12 वाजता मेसेज आलेला आहे आणि शपथविधी आहे. त्यामुळे आता गव्हर्नर ऑफिसमध्ये गेल्यावरच कळेल की शपथविधी आता कोणाचा आहे. पण शपथविधी आहे हे नक्की आहे. किती जणांचा आहे सर? मला त्या संदर्भामध्ये कुठलीही माहिती नाहीये. पण शपथविधी 10 वाजता आहे आणि मी आता शपथविधी विधान परिषदेचा वरिष्ठ सभागृहाचा सभापती म्हणून शपथविधीसाठी उपस्थितीसाठी चाललो आहे. इकडे 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 थोड्याच वेळात छगन भुजबळ यांचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष विधान परिषदेचा वरिष्ठ सभागृहाचा सभापती म्हणून शपथविधीसाठी उपस्थितीसाठी चाललो आहे. छगन भुजबळ यांचा शपथविधी होणार आहे. आज अन्न व नागरी पुरवठा खातं हे छगन भुजबळ यांना मिळाले. मात्र या दरम्यान छगन भुजबळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती की 7 दिवसापूर्वीच या संदर्भातला निर्णय कळला होता. ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ हे आता 10 वाजता म्हणजे थोड्याच वेळात राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेलं मंत्रिपद हे त्यांना दिलं जात आहे. तर मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा हे खातं होतं, तेच खातं आता छगन भुजबळ यांच्याकडे दिलं जाईल. आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया. आता किती जणांचा शपथविधी होणार याची कल्पना नाही. हे राम शिंदे यांनी वक्तव्य केलेल्या सूचक वक्तव्याचा नेमका अर्थ काय? रात्री उशिरा शपथविधीबाबत माहिती मिळाली अशी प्रतिक्रिया आता राम शिंदे यांनी दिली. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सुशांतकडे जाणार. सुशांत, महत्त्वाच्या घडामोडी खरं तर आपल्याला ज्या प्रकारची माहिती आली की छगन भुजबळ यांचा शपथविधी होणार आहे, मात्र आता आणखी किती जणांचा शपथ? एकच जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रिक्त आहे. त्या जागेवरती भुजबळ साहेबांचा शपथविधी होते. नाही काय. थँक्यू. महीने अभी बताया.
धनंजय चेक 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 सुशांत, खरं तर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मात्र यामध्ये एक राम शिंदेने एक वक्तव्य केलं आहे की आणखी किती जणांचा शपथविधी होणार याची कल्पना नाही. या वाक्याचा नेमका अर्थ काय? काही तांत्रिक अडचणीमुळे सुशांतशी आपला संपर्क तुटलाय. मात्र राम शिंदे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. खरं तर छगन भुजबळ यांचा शपथविधी होणार हे निश्चित आहे. मात्र याच दरम्यान आणखी किती जणांचा शपथविधी होणार याची कल्पना नाही. रात्री उशिरा शपथविधीबाबत माहिती मिळाली असं राम शिंदे यांनी म्हटलं. त्यामुळे आणखी कोणाच्या गळ्यात मंत्रिमंडळाची माळ पडणार याबाबतची मात्र उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. महत्त्वाच्या आणि ज्या प्रकारच्या घडामोडी आपण पाहतोय की छगन भुजबळ हे थोड्याच वेळामध्ये आता मंत्रिपदाची शपथविधी राष्ट्रवादीकडे असल्या एकाच जागेचा शपथविधी होणार असं मात्र आता रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. सुनील तटकरे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. राम शिंदे दाखल झालेत, दादा भुसे हे सुद्धा दाखल झाले.